श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया ड्रायफ्रूट लाडू. तर ड्रायफ्रूट लाडू बघा, तर त्यासाठी मी इथे साखर नाही वापरणार, गूळ पण नाही वापरणार आहे. तर त्यासाठी मी इथे काळा खजूर वापरणार आहे. तर बघा, त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी काजू घेतलेले आहेत, तुकडे करून घेतलेले आहे. बघा, असे चाकूने तुकडे करून घ्यायचे, मिक्सरवर नाही करायचे. बदाम घेतलेले आहे, ते पण असे तुकडे केलेले आहेत. हे मगज बी घेतलेली आहे, ही पंपकिन्स म्हणतात त्याला, ती बी घेतलेली आहे. इथे काळे मनुके आणि हे आपले सफेद मनुके घेतलेले आहेत. आणि हे अक्रोड घेतलेले आहेत, हे पण असे चाकूने कापून घेतलेले आहेत. आणि हा जो भुका आहे, हा मी काजू आणि बदाम कापताना जो भुका झाला आहे तो घेतला आहे, तो बाजूला करून ठेवला आहे, कारण ते फ्राय करताना मग भुका करपतो म्हणून तो बाजूला ठेवला आहे. आणि हा डिंक घेतला आहे, खायचा डिंक. आणि हे खजूर घेतले आहेत, हे 300 ग्रॅम खजूर आहेत. आणि हा मखाना घेतलेला आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता कुठचे पण ड्रायफ्रूट्स. इथे वेलची जायफळची पूड घेतली अर्धा टेबलस्पून, आणि इथे खसखस घेतली. सर्वप्रथम आपण हा खजूर काढून घेऊया. आपण थोडा पॅकिंग आहे हा, ते प्लॅस्टिक लावले, हे काढून घेऊ. असं काळा खजूर घ्या तुम्ही, काळा खजूर चांगला असतो. हे बघा, आता याच्यामध्ये बी असेल तर बी काढायची. एकदम नरम असतो हा खजूर. बघा, बी आहे बघा. तर बी आता आपण काढून घेऊया. तर मी आता या सगळ्या बिया अशा काढते, याच्या खजुराच्या सगळ्या बिया आता मी काढते. बघा, हे बघा, अशा सगळ्या बिया अशा काढून घेते आणि खजूर असा वेगळा करते. आता मी सर्व काढून घेते. हे बघा, मी खजुराच्या बिया काढलेल्या आहेत. आणि आता खजूर आपल्याला ते नंतर आता आपण सगळे ड्रायफ्रूट्स आणि डिंक तळून घ्यायचे आणि ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे म्हणजे तुपावर. सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊ. गॅसवर कढई ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला तूप घालून घ्यायचे. साजूक तूप लागणार याच्यासाठी. बघा, वारणाचं साजूक तूप आहे, तुम्ही कुठच्याही प्रकारचं तूप वापरू शकता. आता तूप घालून आपण आधी सर्वप्रथम आपण डिंक तळून घ्यायचा. थोडा थोडा डिंक तळायचा. बघा, एकदम डिंक नाही तळायचा, थोडा थोडा तळायचा. आता तूप तापलं का आपण हे डिंक तळून घेऊ. बघा, हा डिंक आहे, थोडा थोडा करून तळायचा आहे. थोडंसं टाकून बघू. थोडा थोडा टाकला का तो चांगला तळून होतो, म्हणून थोडा थोडा तळायचा. थोडा थोडा टाकून आपण हा डिंक तळायचा, नाही तर मग जास्ती टाकला का तो कच्चा राहतो आणि मग चिटकतो दातांना. थोडा थोडा टाकला का तो चांगला फुलला जातो. बघा, हा झाला आहे तळून. तर आपण हा काढून घेऊ. बघा, तर अशा प्रकारे मी हे सगळं डिंक तळून घेते, थोडा थोडा करून. आता मी सर्व डिंक तळून, अशा प्रकारे मी डिंक तळून घेतलेला आहे. बघा, हा डिंक असा पटकन फुटतो आहे. बघा, हा बघा, हातानेच हे फुटतो बघा सपकन. तर तुम्ही हातानेही करू शकतात किंवा असं आपलं हे मॅशरने असं हे करू शकता. असं करून घ्यायचं किंवा हाताने करायचं. अशा प्रकारे मी आता हे करून घेते. अशा प्रकारे मी डिंक फोडून घेतलेला आहे. आता दुसरी स्टेप, आपल्याला मखाणा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर मी आता मखाणा तुपात भाजायला मी गॅस बंद केलेला. आता पुन्हा आपण चालू करून घेऊ गॅस आणि तूप घालून घेऊ. तूप आहे थोडं, तूप घालायची गरज नाही. आता आपण मखाणा भाजून घेऊया. हा बघा, मखाणा आता चांगला तुपावर छान असा कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला भाजायचा आहे मस्तपैकी. आता भाजून घेऊ. मखाणा असा चांगला मस्त भाजून घ्यायचा. तर हिवाळा स्पेशल हे लाडू आहेत. हिवाळ्यामध्ये एनर्जी पाहिजे असते, तर या सर्व घटकांमुळे आपल्याला छान एनर्जी पण मिळणार. कंबर दुखी वगैरे असेल ते पण सगळं म्हणजे थांबणार वगैरे, असं छान
केस गळत असतील तर केस नाही गळणार, स्किनसाठी वगैरे सर्व याच्यावरती एकच रामबाण उपाय म्हणजे हे लाडू आहे. बघा अशा प्रकारे चांगले हे भाजून घ्यायचे, खरपूस असे भाजून. मखाण्याचा उपयोग म्हणजे बारीक होण्यासाठी, म्हणजे वजन कमी करायसाठी पण होऊ शकतो, कारण त्याच्या कॅलरीज फार कमी असतात, त्याच्यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे जाड्या माणसांसाठी तर म्हणजे उत्तम पर्याय आहे मखाणा. उपवासासाठी पण याचा उपयोग करू शकता. उपवास आता आपले भाजून झालेले आहे. असं बघायचं एखादा मखाणा घेऊन असा फुटतो का, हे बघा असं हे झालं आहे. असा चांगला असा फुटला पाहिजे का, झाला तो चांगला भाजून. आता हे मखाणा म्हणजे काय असतं, तर कमळाचं बी असतं. हे कमळाचं बी हे खूप चांगलं असतं, म्हणजे शरीरासाठी खूप पौष्टिक हेल्दी असं, म्हणजे बरेच त्याचे हे आहेत उपाय आहेत, म्हणजे चांगलं असतं हे स्किनसाठी, केसांसाठी वगैरे चांगलं असतं. आता झालेलं आहे, आपण आता बघूया. हे बघा आता तुटला हा, हे झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. हा बघा, तर आपण आता हा काढून घेऊ. मखाणा आता म्हणजे भाजून झालेला आहे. आता आपण त्याच कढईमध्ये तूप घालून घेऊया. तूप घालू, 1 चमचा तूप घातलं आहे. आणि आता आपण बदाम भाजून घेऊया. बदाम काजू मिक्सच भाजूया. आपले भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. आता हे जे मी डिंक भाजून घेतलं याच्यातच मी काढून घेते साईडला. ही सर्व आता मी काढून घेते. असं पुन्हा आपल्याला तूप घालून घ्यायचे आहे, 1 चमचा. आपल्याला हे पंपकिन सीड्स घालायचे आहेत बघा, आणि हे मगज, हे दोन्ही मिक्स करून आता आपल्याला भाजून घ्यायचे. आता हे चांगलं आता भाजलेलं आहे मस्तपैकी. हे बघा, तर हे मगज आहे ते मेंदूचं आरोग्य चांगलं करतं. आणि पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया आहेत, भोपळ्याच्या बियांमुळे हाडं मजबूत होतात. म्हणून हे आवर्जून घ्या तुम्ही लाडूमध्ये. ते असं जरा चरचर असं वाजायला लागलं काढायचं ते. तर ते वाजायला लागले तर आपण काढून घेऊया. आता पुन्हा मी याच्यामध्ये काढून घेते बघा. आता मी ह्या पण म्हणजे काढून घेतलेल्या पंपकिन आणि मगजच्या बिया. आता पुन्हा आपण तूप घालूया. कढईत थोडंसं तूप घालूया. आणि आता आपल्याला हे मनुके आहेत ना, हे टाकून घ्यायचे. हे काळे मनुके आणि सफेद मनुके, किसमिस म्हणतात त्याला. हे पण चांगलं जरासं थोडंसं परतून घेऊ. तरी बघा आपले मनुके आता चांगले तुपात भाजलेले आहेत. आता आपण ही थोडीशी जी खसखस आहे ती घालू त्याच्यामध्ये. आणि हा जो भुका आता मी ठेवलेला अगोदर, म्हणजे काजू बदाम कापताना, तो पण घालून घेऊ. पण चांगला असा भाजून घेऊ तुपावर. चांगलं भाजून झालं. आता मी गॅस घालवते आणि हे काढून घेते. आता मी हे काढलेलं आहे मनुके वगैरे ह्याच्यातच एका ताटात. आता हा मी मिक्सरला बारीक करून घेते. मखाणा मिक्सरला बारीक करून घेते. अशा प्रकारे मी मखाणा बारीक केलेला आहे. एकदम बारीक पण नाही करायचा, असा दरदराच ठेवायचा, म्हणजे तो छान लाडूमध्ये लागतो. तर आपण आता पुढची स्टेप, गॅस पुन्हा चालू करते. आता आपल्याला पुन्हा याच्यामध्ये तूप घालायचे. साजूक तूप पुन्हा घालू, 2 टेबलस्पून. आणि आता आपल्याला याच्यामध्ये खजूर घालायचे. हे बघा, हे खजूर आहे ते आता आपण घालू. आता हे मिक्सरला वगैरे काहीच करायचे नाही, असेच टाकायचे, होतात ते बरोबर. आता आपण हे चांगले तुपावर परतून घेऊया. आपण मीडियम टू लोवरती हे भाजून घ्यायचे, म्हणजे चांगले ते मेल्ट होतात. मिक्सरला एकदम चिकट गोळा होतो. मग थोडा असं मीडियम टू लोवरती आपण हे करूया, ते होतील ते नरम. तर बघा आता हळूहळू कसा खजूर आता मेल्ट व्हायला लागला आहे बघा. हे बघा, आता हळूहळू तो मीडियम टू लोवरच करायचा, फास्टमध्ये नाही करायचा. हे बघा अशा प्रकारे तो मेल्ट व्हायला लागला आहे बघा. अजून थोडासा होऊन दे. आपला असा खजूर कसा मेल्ट झालेला आहे, मस्त असा गोल गोल फिरायला लागला आहे बघा, असं घट्ट हे झालेलं आहे. हा बघा, तर असा झालेला आहे. काळा खजूरच घ्या, त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते.
आणि डायजेशनला पण चांगलं आहे ते. तर तुम्ही नक्कीच काळा खजूरच घ्या. डायबिटीसवाल्यांना पण चांगलं आहे. डायजेशन चांगलं होतं, इम्युनिटी वाढते. मग हा काळा खजूरच घ्या. ते बघा झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण हे जे काय ते कमळाचं बी आहे ना, ते आपण आता याच्यात टाकून घेऊ. बघा हा मखाणा टाकलेला आहे, कमळाचं बी, मखाणा. तर आता हे सर्व असं आपण मिक्स करून घेऊया. सगळं असं मिक्स करायचं. आणि आता आपण तो खजूर जो मेल्ट केलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि असे लाडू करायचे. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. खूप चांगला असतो आरोग्यासाठी. तर तुम्ही नक्की हे लाडू करा. आता हिवाळ्यासाठी, थंडीसाठी एक लाडू रोज खाल्ला का मस्त कंबरदुखी, कमजोरी, अशक्तपणा सगळ्या याच्यावरती आहे. हाडं मजबूत होण्यासाठी, केस गळतीवरती, स्किनसाठी, सगळ्यावरती, मेंदूसाठी. अक्रोड पण जरूर टाका. अक्रोडनी मेंदूसाठी चांगलं असतो अक्रोड. तर आता मिक्स केलं. आता आपण खजूर घालून घेऊ. हा मखाणा टाकलेला आहे, कमळाचं बी, मखाणा. तर आता हे सर्व असं आपण मिक्स करून घेऊया. सगळं असं मिक्स करायचं. आणि आता आपण तो खजूर जो मेल्ट केलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि असे लाडू करायचे. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. खूप चांगला असतो आरोग्यासाठी. तर तुम्ही नक्की हे लाडू करा. आता हिवाळ्यासाठी, थंडीसाठी एक लाडू रोज खाल्ला का मस्त कंबरदुखी, कमजोरी, अशक्तपणा सगळ्या याच्यावरती आहे. हाडं मजबूत होण्यासाठी, केस गळतीवरती, स्किनसाठी, सगळ्यावरती, मेंदूसाठी. अक्रोड पण जरूर टाका. अक्रोडनी मेंदूसाठी चांगलं असतो अक्रोड. तर आता मिक्स केलं. आता आपण खजूर घालून घेऊ. हा खजूर घातला. आता ह्याच्यात हे सगळं काढून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून आता आपल्याला याचे लाडू बांधायचे. झटपट होतात. व्यवस्थित सगळं केलं स्टेप बाय स्टेप का सगळं व्यवस्थित होतं. हे बघ. आता आपण याच्यामध्ये वेलची, जायफळची पूड पण टाकून घेऊ आणि हे पण सगळं मिक्स करून घेऊ. आणि आता हे खजूर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून आपले लाडू बांधायचे आहेत. थोडे ते गरम आहेत, थोडेसे मिक्स करत हे करायचं. होतात त्याचे लाडू. असं मिक्स करून घेते मी आता हे सर्व. अशा प्रकारे आता सगळं मिक्स करून घेतले. आता आपण याचे लाडू बांधायचे. बघा तुम्हाला कुठच्या आकारामध्ये पाहिजे, लहान मोठे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता लाडू. तर हे बघा अशा प्रकारे लाडू. हे बघा किती मस्त असा लाडू झालेला आहे. बघा अशा प्रकारे आता मी हे सर्व लाडू आता करून घेते. खूप छान असे मस्त, हे चवीला पण छान आणि आरोग्यासाठी पण चांगले. तर तुम्ही जरूर हिवाळ्यामध्ये असे लाडू करा. मस्त असे, काहीच नाही, पटकन होतात ते असे ड्रायफ्रूट मखाणा लाडू, डिंक ड्रायफ्रूट मखाणा लाडू. तर बघा, तर मी अशा प्रकारे आता हे लाडू सर्व करून घेते. तर हे बघा आपले एवढे लाडू झाले आहेत. आणि आता हे खजूर जरा कमी पडला, सुका झाला, म्हणून मी पुन्हा खजूर मेल्ट केला. माझ्याकडे होता काळा खजूर, हा बघा हा टाकला. म्हणजे एकूण मी आधी 300 ग्रॅम बोलली, पण 500 ग्रॅमच घ्यावा लागेल. अर्धा किलो खजूर घ्या म्हणजे व्यवस्थित परफेक्ट होणार. हे बघा. तर आता आपण आता मी हे घालून पुन्हा आता याचे लाडू करून घेते. गरम आहे हे. आता याचे पुन्हा असे मिसळून लाडू करून घेते. तर हे बघा अशा प्रकारे लाडू झालेले आहेत आपले. हे बघा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे हिवाळा स्पेशल ड्रायफ्रूट मखाना डिंक लाडू आपल्या कमरेसाठी सगळ्यासाठी उपयुक्त आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. झटपट होणारे ड्रायफ्रूट लाडू. बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे ड्रायफ्रूट लाडू. बघा असे तुम्ही म्हणजे कोणाला ऑर्डरचे पण तुम्ही ऑर्डर बनवून पण देऊ शकता. हे बघा असे डब्यांमध्ये. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.
माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.